हाय मित्रांनो, मी सागर. माझे वय 22 वर्ष आहे. मी फायनान्समध्ये जॉब करत आहे. मी आज तुम्हाला माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव सांगणार आहे. 22 जून 2025 रोजी मला फायनान्समधून रिकव्हरी एजंट पदासाठी कॉल आला. मी या पदासाठी खूप दिवसापासून प्रयत्न करत होतो. मी जॉबच्या ठिकाणी गेलो, जॉइनिंग केली. राहण्याच्या अडचणीमुळे मी त्या फायनान्समधील इतर स्टाफला विचारले, "इथे कुठे रो हाऊस मिळते का?" त्यातीलच एका स्टाफने मला त्याच्या घराजवळील एक रो हाऊस दाखवले. मला देखील घर आवडले. तो बोलला, "ठीक आहे तर मी घरमालकासोबत बोलून घेतो." त्याने कॉल केला आणि त्यांच्याशी बोलला. ते बोलले, "कधी शिफ्ट होणार आहात?" तर तो बोलला, "उद्या." त्यानंतर तो मला बोलला, "माझे घर जवळच आहे. घरी चल." मी नको बोलल्याने त्याने खूप आग्रह केला. त्यानंतर आम्ही दोघे घरी गेलो. त्याच्या घरी त्याची आई आणि तो दोघेच राहायचे. त्याने मला त्याच्या आईसोबत ओळख करून दिली. तो बोलला, "आई हा सागर माझ्यासोबत फायनान्समध्ये जॉब करत आहे." त्याच्या आईला चे नाव माया, 39 वर्ष वयाची विधवा स्त्री. मित्राचे लहानपणी बाबा वारले, त्यामुळे आईने छोटी-मोठी नोकरी करून त्याला शिकवलं. खूप मेहनत घेतली, त्यामुळे त्याच्या आईवर खूपच प्रेम होतं. त्याची आई पण त्याच्यावर खूप प्रेम करायची. त्याची आई म्हणजे बॉम्ब दिसायची. 39 वर्ष वय असूनही स्वतःला खूप मेंटेन केलेलं. भरगच्च छाती, कमनीय कंबर साडी, वरून मस्त कट दिसणारी डांग कोणाच्या पण उभा होणार अशी ती होती. त्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला. त्यानंतर त्या बोलल्या, "कधी पासून करतोस जॉब?" मी बोललो, "आजच जॉइनिंग घेतली आहे." तर त्या बोलल्या, "मग राहण्याची काही सोय?" तर शुभमने सांगितले, "हो, समोरचे रो हाऊस पाहिले आहे." त्यानंतर मी कामाला सुरुवात केली. पण एक दिवस मी आजारी असल्यामुळे लवकर घरी आलो. माझे 2-3 कस्टमर कडून पैसे घ्यायचे राहिले होते. तर मी शुभमला सांगितले. तो बोलला, "काय झाले?" मी त्याला सांगितले, "आजारी असल्यामुळे लवकर घरी आलो आहे. तेवढं बघ." तो हो बोलला. त्यानंतर त्याने त्याच्या आईला कॉल केला व सांगितले, "सागर आजारी आहे. मला घरी येण्यास उशीर होईल." त्यानंतर त्या माझ्या घरी आल्या. मला खूप ताप असल्याने मी गाढ झोपेत होतो. त्या कधी आल्या मला कळलेच नाही. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. माझ्या अंगातील कपडे कोणी तरी काढतंय. मला तो स्पर्श जाणवू लागला. पण मला काही सुचत नव्हते. माझ्या डोक्यावर पट्टी ठेवलेली होती. मी त्यांना माझ्या सोफ्यावर झोपलेली पाहिलं. पण मी 2 मिनिट विसरून गेलो, की ही मित्राची आई आहे. कारण तिचा पदर खाली पडला होता आणि तिची भरदार मोसंबी बघून माझा सर्जा ऐकत नव्हता. तिची ती गल्ली पाहण्याची माझी खूप इच्छा होती. पण तेवढ्यात ती उठली आणि माझ्या सर्जाकडे पाहिले आणि मला बोलली, "सागर तुला काही हवे आहे का?" मी कसला ही विचार न करता तिच्या जवळ जाऊन तिला बोललो, "तुम्ही खूप सुंदर दिसता." त्याही हसल्या. मी त्यांना विचारलं, "कधी आल्या होत्या?" त्या बोलल्या, "रात्री आले होते. पण खूप उशीर झाल्याने इथेच झोप लागली. शुभम पण घरी नव्हता येणार आणि तुझी पण तब्येत खराब होती." तर त्या बोलल्या, "पाणी गरम करून ठेवलंय. अंघोळ करून घे. मी नाश्ता बनवते." त्या नाश्ता बनवायला जात होत्या. तेव्हा मी त्यांना निरखून पाहत होतो. ते त्यांनी पाहिलं. मी अंघोळीला गेलो. त्याही मागून आल्या आणि मला घट्ट मिठी मारली. मला काही सुचत नव्हतं. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी शुभमला बोललो, "माझ्यासोबत काय घडले?" ते मी त्याला सांगितलं. तोही बोलला, "ठीक आहे." मी त्याला बोललो, "त्यांच्या जीवनामध्ये खूप एकटेपणा आहे. तो दूर व्हायला हवा." शुभम मला बोलला, की "याला काय उपाय करता येईल?" माझे तर डोके बंद पडले. काहीच सुचत नव्हते. मी त्याला बोललो, "अरे आता मला काहीच सुचत नाही. तूच काय ते सांग." तो बोलला, "याला एक पर्याय आहे."
पण तुला माझी साथ द्यावी लागेल. मी विचारत पडलो आणि त्याला विचारले, काय पर्याय आहे? तो बोलला, तू तिच्याशी जवळीक साध काय विषय आहे, ते माहीत करून घे आणि मला सांग. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलो. त्या स्वयंपाकखोलीत होत्या. मला पाहताच त्या हॉलमध्ये आल्या आणि माझ्याजवळ बसल्या. त्यांनी आज पिवळ्या रंगाचा सलवार घातला होता. त्या माझ्या मांडीवर हातात ठेवून बोलत होत्या. त्या बोलल्या, "काही काम होतं का सागर?" "मी काही नाही. एक विचारायचं होतं." "विचारू का?" मी त्यांना बोललो, "काकू काही अडचण आहे का? तुम्ही मला काल अचानक मिठी मारली." त्या बोलल्या, "हो, अडचण तर आहे. पण तुला कसं सांगू काही कळतच नाही." त्या बोलत होत्या. पण माझ लक्ष त्यांच्या सलवार मधून डोकावणाऱ्या छत्तीसच्या बॉलाकडे जात होत. खोलगट दरी व भरदार डांग जी ड्रेस मध्ये उठून दिसत होती त्यांना देखील कळलं मी काय बघतोय. त्या मला बोलल्या, "नुसतं बघून काही होणारच नाही, हाताला देखील लागत घेणार काय?" मी विचलित होऊन बोललो, "काय?" बोलल्या, "अरे चाय घेणार काय?" काकू चहा घेऊन आली. चहा देताना काकूंची दरी मला स्पष्ट दिसत होती. माझी नजर पुन्हा तिथं थांबली. काकूने चहा ठेवत माझ्या डाव्या बाजूला बसली. माझं लक्ष पूर्ण तिच्यावरच होत. तिने लक्षात येऊन पण ते झाकलं नव्हतं. माझं लक्ष काकूने पूर्ण तिच्याकडे वळवून घेतलं होतं.